मुलं धरून आणणं किती जरुरी आहे. Hallelujah. 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 So I believe that you all are learning. How many of you are very excited हालेलुया. किती लोक आनंदित आहेत to listen the love, the passion of Christ for you? हालेलुया. प्रभू येशू तुमच्यावर किती प्रेम करतोय. प्रभू येशूचं तुमच्यासाठी किती ओढा आहे, किती मोठ्या योजना आहेत, कल्पना आहे, You संकल्पना know आहे. His love is a passionate love. तुम्हाला माहिती का त्याचं प्रेम कसं अवश्य प्रेम आहे. He loves you a lot. तो तुमच्या खूप प्रेम He करतो. cares for you. तो तुमची अतिशय काळजी He gave घेतो. His life on the cross of Calvary. कालवरीच्या वधस्तंभावर येशूने आपला प्राण तुमच्यासाठी दिलेला आहे. He rose from the dead. तो मरणातून जिवंत झाला And आहे. Bible says, आणि बायबल सांगतो if He gave His only lonely Son for you, जर परमेश्वर पित्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्याकरिता दिला आहे, what else He will not give for you? मग तो अजून काय करणार नाही. Hallelujah. He हालेलुया. has given everything. त्यांनी सगळं काय दिलेलं Now आहे. just check. I want everyone to check yourself. How much you love your Jesus. आता तुम्ही सगळ्यांनी स्वतःला तपासून बघायचं की मी येशूवर वैयक्तिक किती प्रेम करतो. Hallelujah. You know, to love Jesus, हालेलुया. you येशू should have that passion. आमेन. That needs the passion. येशू प्रेम करत तुम्ही येशूसाठी आवेशी बनलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. You need that passion. वेळ झालं पाहिजे आपण Every मनुष्य. time. प्रत्येक क्षणाला. Hallelujah. हालेलुया. And when you come to that passionate spirit, आणि जेव्हा तुमच्यामध्ये तो आविषीपणा किंवा तो वेडेपणाचा आत्मा येतो येशूसाठी, you will start doing everything for Christ. मग तुम्ही सगळं काही ख्रिस्तासाठी करायला लागता. Everything. सगळं काही. You will not see yourself. तुम्ही स्वतःला पाहणार नाही. Which saree you wear, which saree you are not wear. कुठली साडी गाठली, कुठली नाही गाठली. You know, I'm a man, I'm always observer. आणि पास्टर अशी व्यक्ती की नेहमी निरीक्षण करतात. I'm very sensitive observer. आणि अतिशय आपण संवेदनशील ते निरीक्षण करणारे आहेत. Hallelujah. हालेलुया. Yeah, hallelujah. Amen. So whatever you do, म्हणून जे काही तुम्ही करता, you should do through love, from bottom of your heart. जे काय तुम्ही कराल ते प्रीतीद्वारे करा, प्रेमाद्वारे करा आणि ते प्रेम हृदयापासून अंतःकरणापासून आलं पाहिजे. I know one couple, मला एक जोडपं माहित they आहे. were not married. त्यांचं लग्न झालं They नव्हतं. were loving each other. ते एक मला खूप प्रेम करायचे And I used to always pass through that road. आणि मी नेहमी त्या रस्त्यावर जायचो. And through that road, next to that road, there was a big nala. आणि त्याच्या जवळच त्या रस्त्याच्या जवळच एक मोठा नाला And होता. on that, there was a bridge, like a small bridge built up. Through that only a person can walk, or through that only we can pass through that place through motorcycle or walking we can go, no problem. But we have to pass through over that nala. आणि त्या नाल्याच्या जर आपल्याला पलीकडे जायचं असेल तर एक छोटासा पूल होता आणि त्या पुलावरच आपण चालत जाऊ किंवा आपली छोटीशी गाडी घेऊन जाऊ शकतो. We can go, we can pass because there was lot of people staying that place also. कारण की त्या नाल्याच्या पलीकडे पण बरेच लोक राहणारे होते. And when you know, you can realize if there is such type of gutters and everything, how bad smell it is. आणि त्या अशा प्रकारचं जर नालं वाहत असेल तर खूप दुर्गंधी असते. Yes, everyone know that. सगळ्यांना माहित आहे. But whenever I used to go from there, पण जेव्हा जेव्हा पासून तिथून जायचे I used to see one what we call that one just new lovers. They used to stand on that bridge, आणि एक नवीनच प्रेमी युगल तिथे उभं राहायचं and on that pole they used to say like that, and they used to keep on talking. आणि त्या पुलावर उभं राहून ते तासन तास गप्पा मारायचे. And when I used to pass through that road, आणि जेव्हा पासून तिथून जायचे I used to always pass like that ते श्वास बंद करून जायचे त्या पुलावर because bad smell. कारण की दुर्गंधी असायची. But they both are talking. पण ते दोघांना काय नाही She had दुर्गंधी not असं even काय पण covered. असू She दे. had not even covered a scarf. त्या मुलीने तर आपलं नाक पण काही झाकलेलं नव्हतं. And तोंड both of them झाकलेलं are नव्हतं. talking. They are doing something like that, and they are talking in the very sweet. What is that? आणि ते दोघं प्रेमी जे जोडपं होतं ते त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या गोष्टीमध्ये इतके रममाण झाले I've होते, seen त्यांना many- दुर्गंधी- I've seen them दुर्गंधी many जायची नाही. times. आणि अनेक पासून त्यांना But पाहिजे आहे. whenever I used to go, 1 minute I used to pass. एकच मिनिटं लागायचं ते पुलावर जायला पण ती दुर्गंधी असहनीय होती. Hallelujah. हालेलुया. What I'm trying to teach, I think, so that you're getting what I'm trying. मला काय सांगायचं तुम्हाला समजते मला वाटतं. When you will love each other, जेव्हा तुम्ही एकमेकांवर प्रेम करता you'll not look of the location and situation. तुम्ही तुमची आजूबाजूचा परिसर परिस्थिती काही पाहत नाही. तुम्ही असं पण करणार नाही. असं पण तुम्ही नाक पण धरणार नाही आणि असं बोलणार Because नाही. you're loving each other कारण की तुमच्या मनामध्ये मेंदूमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये फक्त प्रेम आहे. more than all this. या सर्व गोष्टींपेक्षा अधिक Jesus loves you a lot. येशू तुमच्यावर अधिक प्रेम करत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. That means याचा अर्थ असा whenever we love, जेव्हा आपण प्रेम करतो Jesus loved. येशूने तो केलेला आहे. When Jesus went to the leper,
जेव्हा येशू त्या पंगू मनुष्याकडे गेला, Leper. कुष्ठरोग्याकडे गेला, You know, in Old Testament, the leper is known to be the cursed person. आणि जुन्या काळात जर तुम्ही वाचलं असेल तुम्हाला माहिती पडलं असेल की जो कुष्ठरोगी असतो त्याला लोक काय म्हणतात की तो एक शापित मनुष्य आहे And he used to be placed out of the area. आणि त्याला गावाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर त्याला ठेवण्यात येतं. And this leper, आणि हा कुष्ठरोगी he's there everywhere, that all white and lot of that and no medicine and nothing, many wounds on his body. आणि त्या तुम्ही कल्पना करा की त्या काळातला कुष्ठरोगी कसं इकडे हातभर जखमा आहेत, पायाला पट्ट्या बिट्ट्या सगळ्या लावलेत, लोकांनी त्याला वाळी टाकलेले, गाव बाहेर तो आहे, कोणी त्याला जवळ करत This leper नाहीये, जखमा आहेत. this leper man came running to Jesus आणि हा कुष्ठरोगी धावत येशूकडे येतो and he said, आणि तो म्हणतो Master. की गुरुजी. Jesus looked at him. येशूने त्याच्याकडे पाहिलं Jesus asked him, what shall I do for you? आणि येशू त्याला विचारतो की मी तुझ्यासाठी काय करू. He said, I want to get healed. तो म्हणतो की मला बरं व्हायचं आहे. Hallelujah. Hallelujah. Bible says, बायबल सांगतो Jesus said for him, येशू त्याला म्हणाला, Hallelujah. हालेलुया, Go yourself on the way, go. की तू जा आपल्या मार्गावर. And while going, Bible says, while going, आणि वचन काय सांगतो पुढे की तू जाता he was healed. His body became exactly like the small boy body, very good body. त्याचं जाता पूर्ण शरीर, पूर्ण कांती एकदम स्वच्छ झाली, एकदम लहान मुलासारखी त्याची कांती झाली, You त्याची know, पूर्ण as त्वचा. he was healed, he came back running to Jesus. आणि जसं त्याला लक्षात आलं की माझी आता पूर्ण त्वचा बरी झालेली, मी बरा And झाले, he तो said, धावत thank you, येशूकडे आला. Jesus, thank you so much. आणि तो धावत येशूकडे येतो, म्हणतो की धन्यवाद येशू, मी बरा झालोय, मी बरा You झालोय. read in the Bible, it is mentioned, he said, Jesus, हालेलुया. आणि बायबलमध्ये लिहिलेले की तो म्हणतो येशू, I want to follow you. की मला तुझ्या मागे यायचं आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. That is the love. हे खरं प्रेम आहे. That is the love. हे खरं प्रेम आहे. That is love. हे Hallelujah. प्रेम आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Jesus will tell of the leper. हालेलुया. Jesus will tell people. येशू लोकांना सांगत असे. Jesus will tell people. येशूने 10 अशा कुष्ठरोगांना बरं केले. Hallelujah. हालेलुया. One came running to Jesus एकच धावत आला. and he said, I'm healed. तो म्हणतो मी बरा झालोय. What Jesus said, you know? येशू त्याला काय Where म्हणतो, are 9? बाकीचे 9 लोक कुठे आहेत. Where are 9? बाकीचे 9 लोक कुठे आहेत. म्हणजे येशूला माहित होतं किती लोकांना बरं केलंय. येशूच्या लक्षात आहे कुणाकुणाला बरं केले, किती लोकांना बरं येशूला केले. माहित आहे मी कुणाकुणाला काय दिलं आणि काय केलंय. Amen. Hallelujah. येशू सगळं लक्षात आहे. Hallelujah. 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 Jesus loves you, Lord. येशू तुमच्या अतिशय प्रेम So करतो. you must be a lover of Jesus, you know. आणि म्हणून तुम्ही सुद्धा येशू प्रेम You करणारे must असले keep on पाहिजे. running behind him. त्याच्या मागे तुम्ही धावत गेले That will पाहिजे. show the excitement. आणि याच्यामुळे तुमचा उत्साह, तुमचा आनंद दिसून येईल. Excitement. तुमचा उत्साह आनंद दिसून येईल. Hallelujah. Hallelujah. Whatever you do in the Lord, it is not a madness. हालेलुया. जे तुम्ही येशूसाठी करता, प्रभूमध्ये करता, Whatever we do on the platform, it is not overaction, overactiveness. इथे आपण असं नाही की तो अतिरेक आहे असं आपण म्हणू शकत नाही. Hallelujah. That is the passionate. तो येशूसाठी एक आवेश आहे. Hallelujah. If I want to dance, if Spirit says I will dance. जर देवाचा आत्मा म्हणतो की तू नाच तर मी नाचेन. Instead of dancing in the worldly songs in the world, it's better to dance on the song of my Lord. जगामध्ये गाण्यावर नाचण्यापेक्षा प्रभूच्या गीतामध्ये प्रभूसाठी नाचणं किती उत्तम आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. That must be your love. ते तुमचं प्रेम असलं पाहिजे. You must love. तुम्ही प्रेम केलं पाहिजे. Hallelujah. And how you will prove your love? तुम्ही तुमचं प्रेम कसं सिद्ध करणार. Hallelujah. हालेलुया. Love must be always put into an action. तुमचं प्रेम सिद्ध करण्यासाठी तुम्ही त्याची कृती केली पाहिजे. Hallelujah. हालेलुया. It must be put in an action. तुम्ही ती कृती केली पाहिजे. A lover says, I will bring you sun, moon and stars. प्रेमी युगल एकमेकांना काय म्हणतात, तो मुलगा काय म्हणतो की मी तुझे सूर्य चंद्र तारे आणि They will never bring. ते कधी आणणार नाही. But Jesus came from far above to Amen. love you and all. पण Hallelujah. येशू त्याही सर्व सूर्य चंद्र ताऱ्यांच्या पलीकडून तुमच्या प्रेम करण्यासाठी The आलेला आहे. creator, not the sun, moon and stars, the creator who created everything, he came down to meet you, my beloved. आमेन. जो निर्माण करता ज्यांनी या सर्व गोष्टी बनवल्या, ज्यांनी सृष्टी निर्माण केली, तो तुमच्यावर प्रेम करण्यासाठी आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. How much he loves you. तो तुमच्या किती प्रेम करतो. Where is your love? तुमचं प्रेम कुठे Where आहे. is your passion for Christ? येशूसाठी तुमचा आवेश कुठे Where आहे. is that? कुठे आहे. Are you running for Christ? तुम्ही प्रभूसाठी धावत आहात का. Are you winning the soul? तुम्ही आत्मे जिंकताय का. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Are you doing that everything for Lord? प्रभूसाठी तुम्ही सगळं काही करताय का. Yesterday afternoon I was in Pilpri.
का दुपारी 5 पिंपरी या ठिकाणी गेले I होते. visited 2 places. I was just praying and I came back. 2 ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि ते परत आले. And you know, when the third time I went to one place, आणि तिसऱ्या वेळेस जेव्हा एका ठिकाणी ते गेले, I had to bring something from to my family. They said me bring these and these. I said okay, I'll bring it. काही गोष्टी आम्ही सांगितली की तुम्ही घेऊन या. And I was at that shop. आणि पास त्या दुकानात होते. Yesterday, just I went and I stood at that shop. See what I want to say. It is Anika? very easy to win the person. It is not only how to preach. Your movement, your action, your speaking also can change anyone's life. असं नाही की तुम्ही संदेशच दिला पाहिजे. तुमची कृती, तुमचं बोलणं, वागणं, तुमचं उठणं बसणं सुद्धा दाखवून देतं की तुम्ही कोण आहात. Hallelujah. Hallelujah. And just when I was standing there, we were just having discussion. आणि ते पाच उभे होते त्या दुकानामध्ये आणि असं ते बोलत होते. Famous Pimpri, famous samosa. पिंपरीचा फेमस अगदी आपण म्हणू शकतो फेमस सामोसा आहे तिथे. And that you were dipping. I just was standing with. I just was talking with you. आणि गरम गरम तो माणूस तळत होता. And just while talking, I said, no problem. God bless you, my dear brother. I आणि said, बोलता बोलता See. पाच त्यांना म्हणाले की काय हरकत नाही. What he said देव for तुम्हाला me? आशीर्वादित करू. he looked to me immediately लगेच त्यांनी मान वळून and he said, your पाहिलं. father? आणि तो व्यक्ती म्हणाला की तुम्ही फादर आहात का? I said, yes. पाच म्हणाले हो मी फादर आहे. Immediately he came to me. He said, थांबा. हा तुम्हाला चांगला टाकून देतो. तुम्हाला उत्तर तो देतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Then I started sharing for him. मग पाच त्यांना सुवार्थ सांगू लागले. त्याच्यासाठी मी अजून एक प्लेट घेतली. हालेलुया. की बोलणं वाढावं. येशूमध्ये तुमचं नुकसान नाही. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. I said again, I want one more plate. आणि ते म्हणाले की मला अजून एक प्लेट पाहिजे. त्यामुळे मला माझं काम करता येईल. Hallelujah. की जेणेकरून मला वेळ मिळेल, समय मिळेल आणि मी येशूची सुवार्थ चांगल्या रीतीने सांगेन, I अजून अधिक said, सांगेन. within 2 minutes I shared some gospel, wonderful gospel. आणि 2-5 मिनिटांमध्ये पास्टरने त्याला खूप चांगली सुवार्थ सांगितली. Hallelujah. हालेलुया. What he said, you know, ते काय म्हणाले शेवटी, कधी पण पिंपरीत आला ना माझ्याकडे येत जा. तुम्ही जेव्हा पिंपरीत येणार तेव्हा माझ्या दुकानात तुम्ही आलंच पाहिजे, भेट दिलीच I पाहिजे. said for him, can I pray for you? Can I tell you to do something? आणि मग पास्टर म्हणाले की मी प्रार्थना करू का तुमच्यासाठी, अजून काही सांगू का? He said yes. ते म्हणाले हो नक्की. I prayed for him. मग पास्टरने प्रार्थना And I केली. said, whatever happens in your life, just say, Jesus help me and Jesus guide me. आणि पास्टर एवढंच त्यांना म्हणाले की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही घडू तुम्ही म्हणा की येशू तुम्हाला मदत कर, येशू तुम्हाला मार्गदर्शन कर. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let your light so shine. Amen. Looking at you, the name of Father shall be glorified. तुमच्या मधला प्रकाश असा संपू दे की ज्याच्याद्वारे स्वर्गीय पित्याचं नाव उंच होईल. Hallelujah. 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 Jesus Hallelujah. loves you, my beloved. येशू तुमच्या प्रेम So करतो where is your आणि passion for God? म्हणून देवासाठी तुमचा आवेश कुठे Where आहे? is that your love? तुमचं प्रेम कुठे आहे? What does Paul says, book of Galatians chapter 2 verse 20, what he says? पॉल काय म्हणते गलतीकरास पत्र 2:20 मध्ये, He says, I have been crucified with Christ. तो म्हणतो ख्रिस्ताबरोबर मी वधस्त मी Is it गेलेलो no आहे. longer I who live, अरे तो मी राहत नाही. but Christ lives within me. See तो what काय a म्हणतो की आता मी powerful जीवन sentence. जगत नाही तर माझ्या ठाई And the ख्रिस्त life जगत which I आहे. now live is the flesh. Wow, hallelujah. हालेलुया. Amen, hallelujah. Amen, amen. I live by faith in the Son of God who lived me and Amen. gave himself for me. हालेलुया. गलतीकरास पत्र 2 अध्याय आणि वचन 20, Amen. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे. Hallelujah. Amen. How many of you have a power to say like that? किती लोक हे वाक्य असं म्हणू शकतात पौलाप्रमाणे, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेलो आहे. तुम्ही लोकांना असंच सांगू शकाल, येशू आमचा वधस्तंभावर गेलेला. इट इज व्हेरी ट्रू. हे खरं आहे. But can you say like that? I that like him and the same? पण तुम्ही हे म्हणू शकता का की जसं येशू वधस्तंभाला खेळलेला आहे तसं मी सुद्धा Who can वधस्तंभाला say that? खेळलेला आहे? असं वाक्य कोण बोलू शकतं? Who can say that? कोण बोलू शकतं? The one who has passed through all that. जो व्यक्ती सर्व गोष्टीतून येशू करिता गेलेला आहे, सर्व परिस्थितीतून गेलेला आहे, सर्व कठीण परिस्थितीतून गेलेला आहे, तो व्यक्ती म्हणू शकतो. Hallelujah. Hallelujah. He has passed through all that. आपल्याला माहिती आहे की पाऊल सर्व परिस्थितीतून गेलेला आहे. What does it mean I have crucified with Christ? याचा अर्थ काय आहे की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे. What does it mean? याचा अर्थ काय आहे? Whatever my Christ suffered, the same I am suffering, and same I am ready to face, no matter whatever happens. जे माझ्या ख्रिस्ताने सहन केले त्या सगळ्या गोष्टी मी सुद्धा सहन केले, काही घडू दे पुढे. In further addition, what does he say? आणि पुढे अजून जोडून तो काय म्हणत आहे? It's no longer I who live. Hallelujah. आणि मी जगतो असे नाही. But further he says, it's Christ who lives within me. तर Hallelujah. पुढे तो काय म्हणत आहे, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आमेन. What a passion. किती मोठा आवेश Amen. येशूसाठी. How much close he was not with Jesus, तो येशू सोबत
प्रत्यक्ष शरीराने नव्हता. Hallelujah. हालेलुया. But in spirit now he is writing, he is speaking, and that's what we are reading, and that's what I am preaching to you. पण आता तो आत्म्याद्वारे लिहित आहे, आत्म्याद्वारे तो हे सांगत आहे आणि हे सत्य आपल्याला माहित आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Are you ready to say anything like that in your love for Christ? Doing something good and best and better for your Lord? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तासाठी जे काय तुम्ही केले ते तुम्ही असं ठाम मताने सांगू शकता का की प्रभू मी तुझ्यासाठी जे केले ते चांगलं आहे, उत्तम आहे, अतिशय उत्तम आहे आणि अजून मी करत राहीन. आणि अजूनही तू पण मी उत्तम करत राहीन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. I always say for my son, हालेलुया. पास्टर डेव्ही आयझॅकला सांगतात, I say when you go for paper, ज्या तू पेपर लिहायला जाशील I say him don't add फालतू सप्लिमेंट लावायचे नाही. I keep talking to him. उभी जर सप्लिमेंट लावत बसायचे I always give him instruction. I say for him, if you want to write, then only join the supplement. Else don't write. जर तुला खरोखर लिहायचं असेल तर सप्लिमेंट घे, जास्तीचा पेपर घे, नाहीतर घेऊ नको. नाहीतर मग तिथं तू उभा राहशील आणि मग सगळे बघतील, अरे आयजॅकने पेपर, आयजॅक नुसता एक्झामच, वाव आयजॅक काय हुशार आहे. लोकांनी तुझी वाहवा करावी, स्तुती करावी, प्रशंसा करावी म्हणून तू तिथं पेपर Every day when I give him instruction, ask him. हालेलुया. I say don't do all that. असं तू अतिरेक करू नको. If you want to write, then only take. जर खरोखर तुला लिहायचं असेल तरच पेपर And if you want to write what is right and it is necessary, then only take and write. आणि जर लिहिणार आहे ते बरोबर असेल तरच घे, गरजेचं असेल तरच घे. नाहीतर नुसता उभा राहशील आणि नंतर मग सगळ्यांना आम्हाला बोलवतील शाळेत. जे लिहिले ते चुकीचं आहे. Hallelujah. हालेलुया. What I'm trying to say. मला काय सांगायचं आहे, Only standing, doing all that, you should have that passion. नुसतं उभं राहणं महत्वाचं नाही, तुमच्यामध्ये तो आवेश असला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. येशू मानाय सगळेच म्हणतात. आता बाहेर तुम्ही विदर्भ कुणाकडेही जावा, त्यांना तर तुम्ही सांगितलं, मी कालचं सांगितलं, येशू काय असं करतील, तुम्ही कधी अजूनपर्यंत केलं नसेल तेवढं करशील. पूर्ण झुकतील ते खाली. What does it mean? याचा अर्थ काय आहे? Unless the person receives Jesus Christ as his Savior. Listen very carefully. जोपर्यंत एखादी व्यक्ती प्रभू येशूला आपला तारणहार म्हणून स्वीकारत नाही, It is of no use. त्याचा काही उपयोग नाहीये, त्या झुकण्याचा काही उपयोग नाही, Hallelujah. त्याला काही किंमत नाहीये. Christ loves you. Jesus loves you a lot. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर अतिशय प्रेम करतो. A lot he loves you. तुम्ही मोजू शकत नाही, So मापू Paul शकत very नाही. boldly and very proudly said, I am being crucified with Christ. म्हणून या ठिकाणी पौल अतिशय धैर्याने आणि धाडसाने म्हणाले की मी सुद्धा येशू सोबत वधस्तंभावर खेळलेला I am not आहे. worried about the world, he says. मला जगाची चिंता नाही, परवा नाही. Hallelujah. हालेलुया. No matter what world says, जग मला काही म्हणू दे, I am ready to die also. मी मरायला पण तयार आहे. Hallelujah. हालेलुया. पण तो बोलणारा नव्हता, करणारा पण होता. पण तो कृती करणारा आणि मग बोलणारा होता. संडे टू संडे बोलला नाही तो. फक्त रविवार आला की बोलायचं, मग बाकीचे दिवस काय नाही. संडेला तो ऐकत होता, संडे तो मंडे टू सॅटरडे बोलत असणार आहे. हा, येस. Hallelujah. Amen. Hallelujah. That is the power. That's what God has given for each and everyone. ते सामर्थ्य देवाने प्रत्येकाला दिलेलं आहे. Amen. Hallelujah. 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 It will prove how much you love. If you love, you'll do anything for Christ. इथे पौलाच्या या गोष्टीद्वारे आपल्याला काय सिद्ध होतं की तो ईश्वर किती प्रेम करतो. जर आपण कृती केली तर हे सिद्ध होईल की आपण ईश्वर किती प्रेम करतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let people say whatever for you. लोक तुम्हाला किती नावं ठेवायचे ते ठेवू दे. Hallelujah. Do it for God. You are doing everything for God. तुम्ही कोणासाठी करताय? देवासाठी करताय, Remember one येशूसाठी thing. करताय. Remember one thing. What Jesus said. I healed the 10. Where are 9? Only one came back. येशूने त्या कुष्ठरोग्याला काय विचारलं की मी 10 कुष्ठरोग्यांना बरं केलंय, एकच तू परत आलायस, बाकीचे 9 कुठे आहेत? Hallelujah. हालेलुया. तुम्ही ज्यांना ज्यांना घेऊन आला प्रभू तुम्हाला सगळ्यांना आज विचारतो बाकीची कुठे आहे. हालेलुया. बाकीच्यांना आम्ही घेऊन जातोय ना आशीर्वाद. प्रभू मला आशीर्वाद घेऊन जाणं प्रॉब्लेम फुकटच जायचं सगळ्यांना. स्वर्गात कसं घेऊन जाणार. स्वर्गात तर प्रत्येकाला वैयक्तिकच जायचंय. Hallelujah. तर तुम्ही म्हणू शकत नाही चल माझ्यासोबत. Hallelujah. हालेलुया. Do you know there is heaven? तुम्हाला माहितीये का स्वर्ग आहे? Yes. हालेलुया. And Jesus is going to come and we all are going to go in heaven. How many of you know that? आणि येशू येणार आहेत आणि आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार आहे. किती लोकांना माहित आहे? काही तर राहायचंय. का पृथ्वीवरच छान आहे म्हणून राहायचं आहे. आता का अजून कुठला टॅक्स बघत. अजून किती तोपर्यंत टॅक्स वाढतील Yes. आणि कर लागतील. Hallelujah. हालेलुया. So Jesus said, म्हणून येशू म्हणतो whatever you want, let it come to heaven. जे तुम्हाला हवंय ते स्वर्गापर्यंत येऊ दे. Amen. Hallelujah. All this of the world, it is going to rust. It is rusted. Moths are eating everything. हालेलुया. जे पृथ्वीचं आहे त्याला गंज लागणार आहे, किडे खाऊन टाकणार आहेत, वाळवी लागणार आहे. अरे बॉडीला लागतात तर बाकीचं राहू दे. शरीर आपण पुरतो त्याला किडे लागतात, त्याला वाळवी लागतील. What about your spirit? तुमच्या आत्म्याचं काय? Are you aware of that? तुम्हाला याची जाणीव आहे Do का? you know
तुम्हाला माहिती आहे का? Hallelujah. Hallelujah. It is a privilege that we love Jesus and Jesus loves us. We came to know who is He. And because of that precious love, we are not going to die. We are going to go up in the heaven. Amen. आपल्यासाठी किती भाग्याची गोष्ट आहे की येशू आपल्याला प्रेम करतो, आपण येशू प्रेम करतो. हे सत्य आपल्याला उघड झालेले, प्रगट झालेले आणि आपण आता खरोखर मरणार नाहीये, तर आपण जीवन चांगलं जगणार आहोत. Hallelujah. विपुल जीवन जगणार आहोत, सनातन जीवन जगणार आहोत, Hallelujah. सार्वकालिक जीवन येशू सोबत आपण जगणार आहोत. Bible सांगतं. बायबल आपल्याला काय सांगत आहे? Hallelujah. We are हालेलुया. going to go to heaven. की आपण स्वर्गात जाणार आहोत. Hallelujah. आमेन. Hallelujah. हालेलुया. Do whatever you do willingly for God. जे तुम्ही करणार ते तुमच्या मनापासून, तुमच्या हृदयाच्या तयारीने करा. Whatever you want to do. जे तुम्हाला येशूसाठी Do from the करायचंय, bottom of the heart. हृदयाच्या अंतःकरणापासून, खोलीपासून तुम्ही करा. Hallelujah. Hallelujah. Learn. If you don't know, learn. जर माहिती असेल तर शिकून घ्या. You stand, you'll fall. You stand, you'll fall. तुम्ही उभे राहाल पडाल, उभे राहाल पडाल, ठीक आहे. Hallelujah. You know, ठीक आहे. but when child start running, you know, mother and father, they are always worried. Baby is falling, you'll feel very tough to see they are falling. ज्या प्रथम मूल उभं राहतं, धावायला लागतं, चालायला लागतं, त्याला कितीतरी वेळा पडतं. त्यानुसार पडू दे, त्याशिवाय चालणार नाही. पण आई मध्ये नाही, पडल्याशिवाय तो चालणार नाही. Hallelujah. पडू दे त्याला की जे पडायचे. Bible says, righteous shall never fall. वचन काय सांगतं की धार्मिक पडणार नाही. Hallelujah. हालेलुया. He will fall. I will pick him. जरी तो पडा तरी प्रभूचा हात त्याला उंच करेल, Hallelujah. त्याला उठून उभं करेल, त्याला आधार देईल. Hallelujah. हालेलुया. Love your Lord with all of your heart. म्हणून तुम्ही तुमच्या प्रभू हृदयापासून प्रेम करा. What is the commandment? आज्ञा काय आहे? Love your God with all of your heart. Hallelujah. तू आपला प्रभू परमेश्वराच्या पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण प्रीती हृदयाने कर. प्रीती कर. Hallelujah. स्वतःच्या डोक्याने, स्वतःच्या मनाने, स्वतःच्या विचाराने असं लिहिलेलं बुद्धीने करू नाहीये. नकोस. Praise God. What does it say? हालेलुया. पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, With पूर्ण your हृदयाने. heart, not with your mind. तुझ्या बुद्धीने प्रीती करू नको, तर तुझ्या हृदयाने प्रीती बुद्धीने कर. प्रीती केली बुद्धू होशील. Listen, write it down. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. But if you love through your heart, from your spirit, पण जर तुम्ही हृदयापासून, तुमच्या आत्म्यापासून प्रीती केली, everything will work for you. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अगदी व्यवस्थित होतील. Everything will start changing. सगळं काय बदलून That जाईल. is the love, you know. ते खरं प्रेम आहे. If I ask, you know, husband and wife, if you ask for anyone, how much you love, they will try to prove the best of the best. आले पती पत्नीला विचारा तुम्ही एकमेकांना किती प्रीती करता, तर ते सिद्ध करायच्या प्रयत्नात लागतील की आम्ही किती प्रेम करतो. Hallelujah. हालेलुया. They will try to prove how much they love. आणि ते प्रयत्न करत राहतील की आमचं एकमेकांना किती प्रेम आहे. Amen. Hallelujah. 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 Whatever happened, काही घडू दे, more than that, Jesus loved you. What you are doing Amen. for Jesus? त्यापेक्षा येशू तुमच्यावर अधिक प्रेम करतोय. तुम्ही येशूसाठी काय करता? Where are you? तुम्ही कुठे आहात? Hallelujah. Hallelujah. So Jesus said, very Bible clearly says, you have forgotten my first love. म्हणून येशूचं वचन आपल्याला काय सांगी? तू माझी पहिली प्रीती विसरलेला आहे. Hallelujah. Hallelujah. But it's privilege, Bible says. Amen. If I'm reminding it today for last week and this second part, I'm reminding you, it's a privilege that there is still hope Amen. and still greater hope, Amen. and to Amen. prove how much you love Him. पण मागच्या रविवारपासून मी तुम्हाला ही आठवण करून दे की अजून आपल्याकडे येशूने संधी दिलेली आहे. अजून आपल्यामध्ये ती आशा आहे की आपण सिद्ध करू शकतो येशूला की आपलं येशूवर किती प्रेम आहे. आपण येशूच्या प्रेमासाठी काय काय करू शकतो. 1 John 3 verse 1 says, 1 योहान 3:1 Behold, what manner of love the Father has bestowed on us, that we should be called children of God. Therefore the world does not know us, because it did not know Him. Listen very carefully. हालेलुया. Hallelujah. 1 योहान 3:1 आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. Hallelujah. यात Listen very carefully. Amen. Bible says you are called children of God. आलेल्या देवाची मुले हे नाव आपल्याला देण्यात आलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. If child behaves something foolish in the house, जर घरामध्ये मुलाने काय मूर्खपणा केला, चुकीचं काय वागला, for small children, छोटे मुलं एकदा मी असं खूप वेळा ऐकलेलं आहे. आईकडनं वडिलांकडनं, हमारा लड़का लड़की शैतान का बेटा है. I listen एकदम छोटी मुलं ज्यांना काही कळत नाही, They don't know anything. त्यांना काहीच When it बरं is- वाईट when there is चांगलं something काहीच माहित mischief, नाही. father and mother say, सैतानासारखं वागते. खट्ट्याळपणा करतो तेव्हा लोक ते आई वडील म्हणतात की तो सैतानाचं मुलं आहे. But the Bible says, पण वचन काय सांगतं it's a privilege He has called us children of God. की देवाची मुलं हे नाव त्यांनी आपल्याला दिले, हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्हाला आनंद नाही देवाचं लेकरू म्हणून? हालेलुया. आमेन. का सैतानाचं लेकरू म्हणायचं? आपण देवांची लेकरं आहोत. Hallelujah. Hallelujah. We were in the world. आपण जगामध्ये होतो, We were trapped in the world. जगामध्ये आपल्याला अडकवण्यात आलो होतो. We were snatched.
आपल्याला डिस्काउंट घेण्यात आलं होतं. Hallelujah. Hallelujah. Jesus paid the price and he had got it. येशूने आपल्यासाठी खूप मोठी किंमत मोजली आहे आणि आपल्याला त्यांनी सैतानाच्या पंजातून बाहेर सोडून काढलेला आहे. Hallelujah. Amen. Hallelujah. 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 Therefore the world does not know us. Listen further. Yeah. Keep it. पुढे काय म्हटलेले, या पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे ते पहा आणि आपण तसे आहोत. यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. Hallelujah. हालेलुया. जग फक्त काय ओळखतं माहित आहे? ख्रिश्चनच्या देवाकडे चालले. एवढं जगाला माहिती, पुढचं काही माहित नाही. बायबलमध्ये लिहिलं. What is it? Read it once again. This content. I want somebody. हे वाक्य आपण परत वाचणार आहोत. Yeah. यामुळे जग आपल्याला ओळखत नाही. You came to Jesus, so world does not know who you are now. जग तुम्हाला ओळखत नाही की तुम्ही येशूकडे आलेले आहेत. जगाला माहित नाही सत्य काय आहे. अगोदर जर तुम्हाला कॅन्सर होता, एक उदाहरण, आणि कॅन्सर होता, तुम्ही बरं झाला, ऐकलं काय? आणि जर तुम्ही बरं होऊन प्रेयरला जायला लागला तर लोक काय म्हणणार माहितीये काय? लोक असं म्हणणार नाही ते कॅन्सरनी बरं झालं तर ते काय, लोक काय म्हणतील, ते येशूकडे चालले, ते विल से लाईक दॅट. पण जर तुम्ही कॅन्सरनी बरं झालं नाही घरातच बसला तर लोक काय म्हणतील माहिती आहे? ते कॅन्सर होऊन लागेल. सी द माइंड ऑफ द हार्ट. लोकांची मन बघा कशी चालतात, हाऊ द एनिमी वर्क्स. शत्रू कसं कार्य करतो. But so Bible says it's very clear. Read it once वचन again. आपल्याला काय Therefore सांगतं. the world does not know her Yes. जग आपल्याला ओळखीत नाही because it did not know him. कारण त्याने त्याला ओळखले नाही, येशूला ओळखलंच नाही, Hallelujah. म्हणून आपल्याला पण ओळखत नाही. आता कदाचित असं झालं असेल, या मुलगी आणि वडील गेले असतील, कदाचित ती आई म्हणाली असेल, आपण का थांबलो प्रेयरचं? बरोबर आहे ना? आता त्यांना पश्चाताप होत आपण असेल. का त्यांना फोन केला नाही? बायबल सांगतं पश्चाताप पृथ्वीवर आहे, मेल्यावर नाही. हालेलुया. म्हणाले असतील काय? किती जणांना वाटतं? म्हणाले नक्की म्हणाले. नक्की म्हणाले असेल. म्हणाले हालेलुया. की हालेलुया. आपण प्रार्थनेला आपण का थांबलो? प्रार्थना करून घ्यायला पाहिजे होती. आपण का गेलो नाही? फोन लावत होतो त्यांना, आपण का थांबलो म्हणत असतील. यस, आपण तिथे लाईक द्या. नक्कीच म्हणत असेल. नक्की म्हणत असतील ना? When Jesus was hanged on the cross, जेव्हा येशूला वधस्तंभी देण्यात आलं, all of them what they said, you know? सगळे लोक काय म्हणू लागले He was so good. की तो किती चांगला We होता. should have not done with आपण हे him. करायला नको होतं त्याच्या बरोबर. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. When the time goes, ज्या वेळी निघून जाते सगळे एकत्र येतात आणि बोलायला लागतात. मग सगळे बोलतात. कारण की त्यांना भीती असते पुढे. Hallelujah. 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 Why they said like that, you know? असं ते का म्हणाले? Why? का म्हणाले? Because they saw Jesus did not speak anything, just whatever you're doing, he accepted. कारण की येशू त्यांच्या विरोधात काहीच बोलले नाही. जे त्यांनी त्याच्यासोबत केलं ते त्यांनी स्वीकारलं. Hallelujah. हालेलुया. And that their eyes were open. आणि मग तेव्हाच त्यांचे खरे डोळे उघडले गेले. Hallelujah. हालेलुया. And then they said, why we did like that with him? He was really a good man. He was really Yes. a good, he was the son of the living God. All started saying. मग त्यांना सत्याची जाणीव झाली. त्यांना पश्चाताप झाला की तो खरोखर जिवंत देवाचा मुलगा होता. तो एक चांगला मनुष्य होता. आपण हे वाईट कृत्य केले त्याच्या बरोबर. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. Love does not have limit. प्रेमाला मर्यादा नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. To serve in the temple of the Lord, there is no limitation. देवाच्या मंदिरामध्ये देवाची सेवा करायला कोणतीही मर्यादा नाही. Hallelujah. हालेलुया. Anytime you, whatever you want, you can do for the Lord. प्रभूसाठी तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता. Hallelujah. And everywhere there is a system, we have to walk with the system. आपण एक पद्धत असते, त्या पद्धतीनुसारच आपल्याला ते करावं लागतं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You know, how many of you visited Ruby Hospital? रुबी हॉस्पिटल किती लोकांनी पाहिलेलं आहे? बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल. You know, we see why they take so charge. आणि मग एवढे पैसे ते का घेतात? And person dies also, but they have to pay whatever it is. कधी कधी तिथे पेशंट मरतात पण तरी पण ते Everywhere, पैसे सोडत नाही. every hospital. Why I'm trying to speak about hospitals? Why I'm trying? Why? म्हणजे प्रत्येक हॉस्पिटल वाले घेतातच पैसे. तुमचा पेशंट जगो अगर मरो तुम्हाला पैसे द्यावेच You know, लागतात. there are people who keep on cleaning everything. इथे मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये काय असतं की थोड्या समयावर लोक येतात स्वच्छता करायला. They have to clean everything. You know, every grill also has to be clean. Every glass also has to be clean. अगदी बारीक सारीक पण अगदी काचेचे कट, सगळ्या कडा, सगळीकडे एकदम चकाचक त्यांना स्वच्छता करावी लागते. And they have to do. They will not say, करणारा म्हणत असेल आमच्या घरात पण करत नाही, पण इथं करायला लागतं. एका तासात किती वेळा करावं लागलं इथे? Yes,
That is their job. Why they do all that? ते त्यांचं कामच आहे. त्याचं Because, का करतात? because they don't want the dust to keep moving, and that because of that nothing should harm for any of the person. कारण की आता धुळीमुळे किंवा तिथे निर्माण होणाऱ्या जंतूंमुळे तिथे जो पेशंट आहे त्याला काही दुष्परिणाम होऊ नये. Why we do everything? हे अशा गोष्टी का करतो? If we think with our mind, not with their mind. With their mind, if you think, it is right. But when you will think with your mind, त्यांच्या मनाने विचार केला तर बरोबर आहे, पण जेव्हा आपण आपल्या बुद्धीने विचार करतो it is wrong. Why एवढं काय करायचं आहे? आपण काय म्हणतो, आता तर स्वच्छ केले थोड्या वेळापूर्वी, परत काय स्वच्छ करताय? Hallelujah. हालेलुया. That is routine work they have to do. पण ते त्यांचं दैनंदिन काम आहे, त्यांना ते And केलंच the person पाहिजे. who is doing, he will not say, "मगाशी मी केलेलं आता करत नाही." Everywhere there are cameras. सगळीकडे कॅमेरे आहेत आता तर. त्यांचं कामच आहे ते. ते म्हणू शकत नाही आम्ही केले, आम्ही नाही ते करत. म्हणू शकत नाही सकाळी केलं संध्याकाळच्या म्हणू शकत स्वच्छ आहे रे काय नको. They have to do that त्यांना ते केलंच पाहिजे, because they are doing that work. कारण की त्यांचं ते काम आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. What about you? Where are we? आपण कुठे आहोत? What we are doing for the temple of the Lord? आपण देवाच्या मंदिरासाठी काय काम करतो? What zeal you have? तुमच्यामध्ये असा आवेश आहे का? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You have that zeal. तुमच्यामध्ये तो आवेश आहे का? You have to rise up. You know. तो तुम्ही निर्माण करायचा आहे, Enemy will उत्पन्न not. करायचं आहे. Enemy will not make you to come up. You know. शत्रू तुम्हाला वर येऊ देणार नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Every time you will have that. नाही हो खूप करूस वाटते पण कसं एव्हरी ते 15 वर्ष तसंच माना. करूस वाटते करत करत येशू येईल. Hallelujah. हालेलुया. Whatever you want to do to love the bottom of your heart, आमेन. Christ. जे तुम्हाला करायचे प्रभू येशूसाठी ते पूर्ण हृदयापासून पूर्ण अंतःकरणापासून देवाच्या प्रेमा खातीर तुम्ही करा. Therefore, world does not know us because it did not know Him. Bible says. वचन आपल्याला काय सांगतं? जग आपल्याला ओळखत नाही कारण त्याने त्यालाही ओळखलं नाही. Hallelujah. हालेलुया. World does not know. जगाला माहित नाहीये. Amen. Amen. If world will know, जर जगाला कळालं असतं, मग जगाला समजावायचं काम कुणाचं आहे? पास्टर सॅम्युएलचं. येस एकट्या पास्टरांचं काम आहे का मी जगाला करतोय. मी सांगायचं? ते केलं, काल केलं, परवा केलं. आता या 8-10 दिवसामध्ये भरपूर लोकांना मी सुवार्थ सांगितलं. पास्टर जिथे जिथे जातात तिथे तिथे ते सुवार्थ सांगतातच. मी काय सांगितलं, मी एक्स्ट्रा काल घेतलं, तळाया टाकलं, त्याने मला माझा इश्यू द्यायचा होता. माझा लॉस नाही. प्रेज गॉड. हालेलुया. 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 What you are doing? तुम्ही काय करताय? You should have that passion. तुमच्यामध्ये तो आवेश असला पाहिजे. You know how world will become rich. They will never say. जग तुम्हाला ते रहस्य कधीच सांगणार नाही की ते श्रीमंत कसे झाले. कारण का त्यांना आवडणार नाही. त्यांच्यापेक्षा तुम्ही पुढे जाणार. तुम्ही जिथे आहात तिथेच ते तुम्हाला ठेवणार, तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. बट इन जीसस मध्ये उलट आहे. पण येशू मध्ये उलट असतं. जेवढं तुम्ही सांगणार तेवढं तुम्ही वर जाणार. जेवढी तुम्ही सुवार्थ करणार, येशू इतरांना सांगणार, तेवढी तुमची सगळ्यात आधी प्रगती होणार. तुम्ही 1 लाख कमवत होता, 2 लाख कमवायला लागला. मग त्याला 10,000 मिळणार जो सांगितलंय त्याला. मग तो तुमची आधी उन्नती होणार. जेव्हा दुसऱ्याला सांगणार, मग तो 1 लाख मध्ये येणार, तोपर्यंत 10 कोटीला जाणार. सगळ्यात आधी तुमची उन्नती होते, तुमची प्रगती होते, कारण तुम्ही येशू दुसऱ्याला सांगितलेला आहे, हालेलुया. सुवार्थ केलेली आहे. हालेलुया. 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 तुम्ही 1 रुपया दिला, 1 जीसस दिला, तुम्हाला 10 रुपये मिळतात. आमेन. Amen. कारण की येशू तुम्हाला आशीर्वाद देत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. You're coming up, my beloved one. तुमची वाढ होत आहे. Sudden things are coming up into your life. तुमच्या जीवनामध्ये अचानक गोष्टी घडत आहेत Hallelujah. आणि तुमची प्रगती होत आहे. आणि इथं तर काही पैसे देत नाही आम्ही आणि इथे काही देणार पैसे पण देत नाही. नाही. हालेलुया. पैसे कसे मिळवायचे आम्ही तुम्हाला सांगणार. Amen. दर रविवारी यायचं. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. How much you love Jesus. Give your time for Jesus. तुमचा वेळ तुम्ही येशूला द्या. चर्चमध्ये बसाल आणि घड्याळात बघाल तर ओव्हर टाइम मिळणार नाही, पण कामाला मात्र काम कर भरपूर लावायला का. हालेलुया. यू नॉट एव्हर अंडरस्टँड. तुम्हाला जर सद्वी बुद्धी असेल मग तुमच्या लक्षात येईल हो. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. चर्चमध्ये बघा कधी मागं घड्याळ नसतं, पास्टरांच्या समोर घड्याळ असतं. चर्चच्या जर मागं घड्याळ असेल मग असं समजायचं लोक पास्टरला चालवत आहेत. हो. करेक्ट. बरोबर. आणि जर मागं घड्याळ असलं तर समजायचं खरा पास्टर लोकांना खरोखर चालवतो. आमेन. हालेलुया. 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 Don't forget everything. सगळं विसरून जायचं इथे आल्यावर. Amen.
जग दुनिया सगळं विसरून जायचं. आम्ही नवरा बायको विसरा म्हणत नाही, लेकरं विसरा शिकवत नाही. दॅट इज नॉट अवर वे. फक्त जग विसरायचं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. If whatever, keep aside. थोडं बाजूला ठेवायचंय ते. देवाच्या दारात आपण आले तर बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. See how you will come up, my beloved one. तुमची वाढ कशी होईल, Because प्रगती you कशी know, होईल तुम्हाला माहित नाही. he loves everyone, but how much you love him. तो तर तुमचं प्रेम करतो, पण तुम्ही किती करताय प्रेम? हो, 10 वर्ष मी ऐकते तुमचं प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे. 10 वर्ष ऐकते, हालेलुया. अजून फुटका मनी सुद्धा नाही. हाऊ यू यूज द वर्ड. सी तुम्ही काय म्हणणार मग? प्रेमाने काय दिलं मला? यस, असं बोलतात. मी ऐकले स्पष्ट लाईन अशा, ते फुटका मनी सुद्धा नाही. असं पण म्हणणार नाही मनी नाही मग फुटला म्हणून. डायरेक्ट दिवस फुटका मनी पण नाही. सी द सेंटेन्स हाऊ यू यूज. वाक्य कशी वापरली जाते? यस, हालेलुया. व्हॉट यू हॅव डन फॉर युअर क्राइस्ट. तुम्ही ख्रिस्तासाठी काय केलंय? जर तुम्ही असं बोलल्यावर ना मिस्टर काय बोलत नाही, काय व्हॉट एव्हर इट इज, हालेलुया. तर पुढच्या वेळेस घेऊ. म्हणजे दिल से लाईक ओके बाई, चुकलं माझं, तर पुढं आहे अजून. विल डू लाईक दॅट. यो म्हणी काय आखी माळ घेऊ. येशू तर तुम्हाला विचारत पण नाही. Praise God. येशू तर काय तुमच्या येशू प्रेम बोलला, करतो? येशू बोलला तर इफ जीसस शुड स्पीक विथ अस, आम्ही पण केलं असतं. जीसस स्पीक टू वर्ड ऑफ गॉड, यू नो. येशू वचनाद्वारे बोलतो. समजतंय की समजून गेलं. हालेलुया. आमेन. Hallelujah. हालेलुया. For everything to serve God, you should have that passion. प्रभूची सेवा करायला काय लागतं? तर आवेश. Hallelujah. प्रभू करिता असलेला आवेश लागतो. Amen. हालेलुया. Hallelujah. So you should be filled with that zeal. You should have the zeal of spirit. तुमच्यामध्ये तो आवेश आत्मा असला पाहिजे की येशूसाठी मी काहीही कधीही कुठेही केव्हाही करायला तयार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Everything. सगळं काही. That will prove how much you love your God. मग ते सिद्ध करेल की तुम्ही तुमच्या देवावर किती प्रेम करता. सकाळी 5चं चर्च ठेवलं असतं तर काय झालं असतं? हालेलुया. किती जण येतील सकाळी 5च्या चर्चला? प्रामाणिकपणे हात वर येऊ दे. 5 वाजता जर चर्च ठेवलं समजा, ठेवूयाच आपण. खरोखर खरंच ठेवा. बघूया. यापूर्वी जगामध्ये तुम्ही 5 वाजता जायचं की नाही सकाळी? मॉर्निंग वॉकला जातात, Yes. आम्हाला पण जातात. जातो. हालेलुया. आमेन. Hallelujah. देवाच्या मंदिरात पण येऊ शकतो आपण. आम्ही सगळं नाश्ता बिस्टा घरात कुकर बिकर लावून सगळं टाइम टेबल तुमचं सेट करून 10:30ला चर्च ठेवलेलं आहे. यस, हालेलुया. हालेलुया. ते पण दिवसभर नसतं, 2 तास. 2 तास. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. Where is your love for Christ? तुमचं येशूसाठी प्रेम कुठे आहे? Where is your love? कुठे आहे प्रेम? Where is your love? तुमचं प्रेम कुठे आहे? Rise up your love. तुमच्या प्रेमाला तुम्ही The वाढवा. love is inside of you. You are not make that love to rise up. तुमच्यामध्ये ते आहे, पण तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलेलं नाहीये, तुम्ही त्याला चेतना पेटवलेली नाहीये, तुम्ही त्याला प्रज्वलित केलेलं नाही, तुम्ही त्याची वाढ केलेली नाही, ती वाढ खुंटून ठेवलेली आहे. Hallelujah. त्याला बाहेर काढलेलं नाहीये, Let it be activated. दाबून ठेवलंय. Love for Christ. त्याला कार्यशील करा. Hallelujah. Verse 1 Corinthians 13:13 says, 1 Corinthians 13:13. and now abide faith, hope, love. These three, but greatest of these is love. आमेन, आमेन. हालेलुया. 1 Corinthians 13:13. सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहे. त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. The most highest is what? Love. प्रेम. Hallelujah. हालेलुया. And who teaches love? आणि प्रेम आपल्याला कोण शिकवतं? Jesus taught us. येशू आपल्याला खरं The प्रेम love of शिकवतो. God. When we see the cross of Calvary, we understand what is love. जेव्हा आपण कालवेचा वधस्तंभ पाहतो तेव्हा सगळ्यात पहिलं आपल्या मनात काय येतं? तर येशूचं प्रेम. Not Taj Mahal of Agra. हो. हालेलुया. आग्र्याचा ताजमहल पण आपण सगळ्यात पहिला ते नाही म्हणत. येशूचं प्रेम आपण जेव्हा वधस्तंभी पाहतो तेव्हा येशूचं प्रेम आपल्याला आठवतं. Hallelujah. हालेलुया. आग्र्याचा ताजमहल 3ऱ्या बायकोसाठी बांधलाय तरी, पहिल्या बायकोसाठी नाही. येस, करेक्ट. Yes? How many people know that? किती लोकांना माहितीये? माहित नाही? नाही, नाही. मुमताज त्याची पहिली बायको नव्हती. 3री बायको. 3ऱ्या बायकोसाठी मांडलेला महाल इकडनं आपण बघायला जातो. यस, पैसे खर्च करून. ते दोघं पण नाही. आपली पहिली फेथफुल बायको आहे, विश्वासाची आहे. तिच्यावर आपण किती प्रेम केलं पाहिजे. प्रेज गॉड. तिच्यासाठी ताजमहल बांधू नका. प्रेज गॉड. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. See how the world is running behind. ते हेही विसरून गेले की तिसरी बायको आहे किंवा त्यांना माहित पण असेल. हालेलुया. 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 आणि येशूने सगळ्यांवर स्वतःचं जीवन देऊन प्रीती केली. लुक ॲट द क्रॉस.
बघा कालवरीचा स्तंभ पहा. त्या आग्र्याच्या ताजमहलपेक्षा तो उंच आहे. आमेन. म्हणजे पहिलं प्रेम आहे, खरं प्रेम आहे. Hallelujah. Hallelujah. It's the highest. It does not. You cannot say how much great that love is. तुम्ही ते प्रेम असं शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही, इतकं महान ते प्रेम आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. मग आता आग्र्याला जाल बघायला आग्रा काही गरज नाही. बायबल बघा. आमेन. बायबल मध्ये तुम्हाला सगळीकडे प्रेमच सापडेल. येशूचं खरं प्रेम. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. तुम्ही बायबल वाचणार, तुम्ही येरुशलेम मध्ये जाणार. आमेन. हालेलुया. Amen. How much he loves you, my beloved one. तो तुमच्यावर किती प्रेम He करतो loves you प्रियानो. with a passionate love. त्याचं प्रेम तुमच्यासाठी आविष्य आहे. So do everything for Christ. Do everything, whatever you want to Amen. do it. जे काय तुम्हाला येशूसाठी करायचं ते खरा तुम्ही. Don't wait. Don't stop yourself. स्वतःला अडवू नका, थांबवू नका, कुणाची वाट पाहू नका. Hallelujah. Hallelujah. Lord said you keep on doing it. प्रभू म्हणतो तुला करायचं तू करून मोकळा हो. Hallelujah. हालेलुया. God speak. Whatever you want to do for the Lord is always right. आमेन. जे And प्रभू always right things are being spoken by God Almighty to your Hallelujah. spirit. आमेन. जे देव तुमच्याशी बोलणार आहे ते सत्य आहे, तो तुमच्या आत्म्याद्वारे बोलतो ते खरं असतं, ते तुम्ही करायचं असतं, थांबवायचं भल्यासाठी नसतं. असतं ते देवापासून असतं. जे चांगलं आहे ते देवापासून आहे. Hallelujah. आमेन. Hallelujah. हालेलुया. If God says do it, जर प्रभू बोललाय तर करा, don't wait. थांबवू नका, Don't stop. अडवून ठेवू नका स्वतःला, रोखून ठेवू नका. Hallelujah. Hallelujah. That is the love. That will prove how much you love. ते प्रभूचं प्रेम आहे, ते सिद्ध होईल की तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता. Hallelujah. हालेलुया. You know, whenever we bring something from outside, we always bring different. We three also. हालेलुया. जर आम्ही बाहेरून काय आणलं तर आम्ही वेगवेगळं आणतो. त्याचं वेगळं असतं, हिचं वेगळं असतं, माझं वेगळं असतं. We like to bring like that. आम्हाला वेगवेगळं आणायला आवडतं. Why you know? का माहितीये? मग सगळं आम्हाला शेअर करून खाता येतं. म्हणजे सगळ्यांची चव घेता येते. एकाच आणलं तर एकाची चव मिळणार. Hallelujah. We share. मग वाटणी करून खायची. Then he gives a little bit, he will give me, I will give her, she will give her. That is love. अशा रीतीने मग आपल्याला सगळेच पदार्थ खायला भेटतात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. When you share, Amen. your love increase. जेव्हा तुम्ही वाटणी करता तेव्हा तुमचं प्रेम वाढतं. जेव्हा तुम्ही येशू दुसऱ्याला शेअर करणार, येशू जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देता तुमचं प्रेम वाढणार. तुमचं येशूवरचं प्रेम वाढतं. Hallelujah. हालेलुया. Your love will rise up. तुमचं मधलं येशूवरचं प्रेम वाढत जातं. Don't say that person is not liable of listening Jesus. तुम्ही असं म्हणू नका की व्यक्ती काही योग्यतेची नाही. मग तुम्ही त्या व्यक्तीला सांगायच्या योग्यतेचे नाही. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Do your job. तुम्ही तुमचं काम करा. Holy Spirit will do Holy Spirit job. पवित्र आत्मा त्याचं काम करेल. Hallelujah. तुम्ही सांगायचं काम करा. पण जर तुम्ही सांगितलंच नाही, मग कुठला आत्मकार्य करता आपण ऐकले 7 आत्मक कार्य करतो. Yes. Hallelujah. हालेलुया. Love your Lord with all of your heart. तुम्ही तुमचं प्रभू याच्या पूर्ण जीवाने प्रीती करा. Amen. असं म्हटलेलं आहे. Okay, I'm very happy to see all of you red. लाल रंग पाहून खूप आनंद होत आहे. Very nice. Yes, brothers also. Pink. I'm also having pink today. Very nice to see everyone. आणि लाल गुलाबी Hallelujah. जवळपास लालची शेड आहे. Yes. हालेलुया. I'm so happy, but I see some orange, some different color, no red color, no red tie, something I see. हालेलुया. Yes? आमेन. God bless all of you. प्रभू सगळ्यांना आशीर्वादित करो. Amen. हालेलुया. And at least behalf of that, you all came very good. I see very nice tomato sitting over here. लाल लाल टोमॅटो वाटतात सगळे. हालेलुया. Hallelujah. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. आमेन. आमेन. Let's turn to 1 Corinthians chapter 13 verse 4 to 8. 1 करीन 13:4 ते 8. Now listen, I want to teach everyone, I want to know everyone to know what is love. हालेलुया. आता मी तुम्हाला शिकवणार आहे की प्रीती काय आहे. Amen. आमेन. Book 1 Corinthians chapter 13 verse 4 says, हालेलुया. 1 करीन 13:4 पासून love suffers long and Amen. is kind. Love does not envy. Love does not parade itself. It is not puffed. हालेलुया. प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई करीत नाही, फुगत नाही. Hallelujah. What is love? बायबलचं लव काय आहे? हालेलुया. मराठीत वाचा. प्रीती सहनशील आहे, मोठ्याने बोला. प्रीती सहनशील आहे, सगळ्यांनी म्हणा. प्रीती सहनशील आहे. प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती हेवा करत नाही, प्रीती बढाई करीत नाही, प्रीती बढाई करत नाही, फुगत नाही. फुगत हालेलुया. नाही. Amen. हालेलुया. 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 म्हणजे प्रीतीमध्ये सोडा नसावा.
सोडा टाकले की फुगतं. फुगतं. हालेलुया. 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 प्रीतीमध्ये नको असणाऱ्या गोष्टी सोडावे. सोडून द्या. सोडा टाकू नका, सोडा काढून सोडून टाका. द्यायचे असतात. हालेलुया. हालेलुया. प्रेज गॉड. Amen. हालेलुया. हालेलुया. Love without soda is a light love. Amen. Praise God. हालेलुया. Verse 5. वचन 5. Does not behave rudely, does not seek its own, is not provoked, think no evil. हालेलुया. गैरशिस्त वागत नाही. Listen very carefully. You read like that. प्रीती गैरशिस्त वागत नाही. Read it that. प्रीती गैरशिस्त वागत नाही. प्रीती स्वार्थ पाहत नाही. प्रीती चिडत नाही. प्रीती अपकार स्मरत नाही. प्रीती उपकार स्मरत नाही. ते अपकार लिहिलं. हालेलुया. अपकार सॉरी. अपकार स्मरत. या या एक सवाल. अपकार स्मरत. या अपकार स्मरत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. हालेलुया. हाऊ लव इज. खरं प्रेम असं आहे प्रेज गॉड. बिब्लिकल लव. जे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. प्रभू येशू. हो. रीड इट वन्स अगेन. प्रीती प्रीती गैरशिस्त वागत नाही. प्रीती गैरशिस्त वागत नाही. प्रीती स्वार्थ पाहत नाही. प्रीती चिडत नाही. प्रीती अपकार स्मरत नाही. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. Verse 6. वचन Does 6. not rejoice in iniquity, but rejoice in the truth. Listen very carefully. हालेलुया. प्रीती अनितीत आनंद मानत नाही. अनितीमध्ये आनंद. मानत नाही. Yes. तर सत्य समागमात आनंद मानिते. Hallelujah. आमेन. Praise God. हालेलुया. जे आहे त्याच्या समाधानी असते. Yes. Praise God. Hallelujah. हालेलुया. 7. Fear all things, believes all things, hopes all things, Amen. endure all things. This is very good. Hallelujah. सातवं Listen. वचन. Praise- प्रीती सर्व काही सहन करीते. Listen very carefully. प्रीती सर्व काही सहन करीते. सहन करीते. Yes. काय करतात? Amen. सहन करते. सगळ्यांनी म्हणा. प्रीती प्रीती सगळं सहन करते. सगळं सहन करते. पुढे. प्रीती सर्व काही खरे मांडण्यास सिद्ध असते. हालेलुया. व्हेरी इम्पॉर्टंट. हालेलुया. आमेन. प्रीती सर्व काही खरं सांगण्यात. खरं मांडण्यास सिद्ध असते. मांडण्यास. खरं बोलताय ना? खरं मांडण्यास सिद्ध खरं असते. सांगतायत ना? Yes. नॉट लाईक दॅट. इफ यू लव. कधी माणूस असं बोलतो समोरचा माहीत आहे लबाडी करणार असला तर. Yes. पण जर दोघांमध्ये इशू असलं तर असं होईल. नाही Yes. होणारच नाही. Yes. व्हॉट इज से? प्रीती व्हॉट इज प्रीती सर्व काही खरे मांडण्यास खरं सिद्ध काही असते. खरे मानण्यास सिद्ध होते. ती बहीण बरी झालेली होती. ती आलेली होती. प्रेज गॉड. याची ते प्रीतीने तिला बरं केलं. व्हॉट येस. Yes. एव्हरीवन नोज दॅट. सगळ्यांनाही माहित आहे सर. येस. फर्दर. प्रीती सर्वांची आशा धरिते. Amen. That is love has hopes. Hallelujah. Amen. Further. प्रीती सर्वांसंबंधाने धीर धरिते. Hallelujah. हालेलुया. Very important. खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही प्रेम करत असाल तर वाढ बघा. Amen. Amen. हालेलुया. Hallelujah. If you love, what does Bible say? Endures all things. Yeah. What is that? प्रीती सर्वांसंबंधाने धीर धरिते. Love has patience. Amen. If you lose your patience, जर you will तुम्ही become जो- patient. जर तुम्ही धीर सोडला तर तुम्ही पेशंट व्हा. आजारी पडला. Hallelujah. हालेलुया. But if you keep patience, पण जर तुम्ही धीर धरून राहिला. hallelujah, हालेलुया. God will change the ways. प्रभू मार्ग बदलून टाकेल. God will change the situation. परिस्थिती बदलून टाकेल. God will make you to change. God will guide you. God will take you from Amen. one direction to other direction. प्रभू तुमची दिशा बदलेल. तुम्हाला एका दिशेने दुसऱ्या दिशेने घेऊन जाईल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Verse 8. वचन Love 8. never fails. Very, very important. हालेलुया. वचन 8. प्रीती कधी खचत नाही. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise God. Hallelujah. Love never fails. But whether there are prophecies, they will fail. Listen very carefully. हालेलुया. Hallelujah. संदेश असले तरी ते रद्द होते. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमेन. Praise God. हालेलुया. तर सांगेल असं असं आहे. मला प्रभू सांगताय असं तसं. प्रभू मला दाखवतोय. दॅट इज व्हेरी गुड. पण जर लव नाही, जे तुमच्यासाठी तुम्ही खरं मांडलेलं आहे ते खरं नाही. हालेलुया. वचन सांगता. हालेलुया. 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 येस फादर. भाषा असल्या तरी त्या समाप्त होते. राको सोको रोबो शारा बारा बात हलत असेल भरपूर. आनंदाची गोष्ट आहे. हल्लं पाहिजे. प्रेज गॉड. Hallelujah. सामर्थ्य आल्यावर सगळे हलतात. Yes. प्रेज गॉड. बट इफ यू डोंट हॅव लव, इट इज ऑफ नो यूज. Amen. देवाच्या नजरेत त्याला काही महत्व नाही.
Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Yes, Father. आणि विद्या असली तरी ती रद्द होईल. What Bible says, if you have knowledge also, but if you don't have love. तुमच्याकडे खूप ज्ञान आहे पण प्रेम नाहीये देवाचं. Hallelujah. हालेलुया. आमेन. किती लोकांना माहित आहे our India is in debt. Our country is in debt. किती लोकांना माहिती आहे की आपला जो देश आहे तो कर्जामध्ये बुडलेला आहे. माहित आहे? कर्जबाजारी आहे आपला देश भारत. खूप कर्जामध्ये बुडलेला आहे. पण अंबानींना कर्ज नाही. How many of you know that? किती लोकांना हे पण माहिती आहे की अंबानींना कर्ज नाही. देशाला कर्ज आहे पण त्यांना कर्ज नाही. जे एकत्र शेजारी बसतात दोघांमध्ये फरक आहे की यस अवर कंट्री हॅज दॅट. हाऊ मेनी ऑफ यू से? आपल्या देशावर खूप मोठं कर्ज आहे. माहित आहे तुम्हाला? माहिती आहे का? खूप मोठं कर्ज आहे आपल्या देशावर. वॉट एव्हर इट इज, बट दे डोंट हॅव. वाय इट इज सो? पण त्या लोकांना कर्ज नाही, अंबानींना कर्ज नाही. वाय? असं काय बरं? द बिगेस्ट रिचेस्ट पर्सन, अतिशय श्रीमंत मनुष्य, समथिंग इज देयर. इट इज सो. Whatever it is, we don't want to interfere in anything. त्याच्या वैयक्तिक जीवनात आपल्याला काही जायचं नाहीये. But what the Bible says, पण वचन आपल्याला काय सांगतं? what does it say? There may be prophecies, there may be many things, there may be, what does it say? There may be many tongues also will be speaking. Yes. Yes? Amen. We will do this, we will do that for our nation, we are going to do this and everything. Where is that all? अरे आम्ही देशासाठी हे करू, आम्ही ते करू, अशी अनेक भाषा बोलणारे असतील, संदेश सांगणारे असतील, वचनं अभिवचनं देणारे You असतील. are not having love inside of you. पण जर प्रेमच नसेल, Yes? हालेलुया, You don't have love. What is that? मग त्याचा उपयोग काय? Bible says your speaking is of no use, useless. Bible says. वचन सांगतं की तुमचं हे बोलणं वाईफट बडबड आहे, त्याचा काही उपयोग नाहीये. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. Hallelujah. It is of no use. त्याचा काहीच उपयोग नाही. It is of no use. Bible says. वचन सांगतं त्याचा काही उपयोग नाही. They will see. Bible says. What does it say? What does it say? वचनात Whether there are tongues, they will see. Whether there is knowledge, it will vanish away. Bible says. संदेश असले तरी ते रद्द होतील, भाषा असली तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ते रद्द होईल. Yes. हालेलुया. What they say? अरे काही शिकलेत की डोकं आहे की नाही? They will say like that. How many will say like that? It is so. If you speak something without, if you keep on murmuring anything wrong, what will say? डोकं आहे की नाही? Yes. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. That means for all that you need love inside of you. हालेलुया म्हणजे तुमच्यामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You should have that love. ते प्रेम असणं गरजेचं आहे. You should have that passion. ते आवेश असणं And गरजेचं that आहे. should rise inside of you. And that is inside of you. You have to make it active. ते तुमच्यामध्ये आहे पण तुम्ही त्याला कार्यशील करणं गरजेचं आहे. Amen. ते निर्माण करणं, त्याला उंच करणं गरजेचं आहे. Hallelujah. Hallelujah. Love will not make you to stop. Love will keep on making you to go, move forward. प्रेम तुम्हाला कधी थांबवत नाही, तुम्हाला अडवत नाही, ते तुम्हाला पुढे पुढे नेत राहतं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Love will keep on taking you forward from one direction to other, from one place to other place. प्रेम तुम्हाला एका दिशेने दुसऱ्या दिशेला नाही तर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Beloved, प्रियांनो, Jesus loves you a lot. येशू तुमच्यावर अतिशय प्रेम करतो. God loves you. How much you love God. देव तर प्रेम करतोय पण तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Love always need an action. आणि प्रेम सिद्ध करण्यासाठी कृती करणं गरजेचं आहे. Hallelujah. You हालेलुया. have to put love in an action. प्रेमाला तुम्ही कृतीचं रूप दिलं पाहिजे. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Then that love will become stronger. And that love become, no depth can be, we cannot count the depth, we cannot count the height, width and strength of that love. मग ते प्रेम कसं होतं, मजबूत होतं, दृढ होतं की ज्याची खोली, याची रुंदी, याची उंची आपण मापू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Jesus loves you a lot. येशू तुमच्यावर अतिशय प्रेम करतो. Jesus loves you, my beloved. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. He loves you. तो तुमच्यावर प्रेम करतो. How much you love. तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता. Shall we stand on our feet? आपण आपल्या पायांवर उभे राहूया. I want everyone to stand on their feet. माझी इच्छा आहे प्रत्येकाने आपल्या पायांवर उभं राहावं. And just we are going to lift up our hands.
Amen. Hallelujah. 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 Amen. If you truly love Jesus,